आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहोत ज्याचं नाव आहे रिजलेशन. रिजलेशन म्हणजे काय, कोणाला काही आयडिया आहे का? तर नाही, तर आपण आता हे स्टडी करूया की रिजलेशन म्हणजे काय आहे आणि याची डेफिनेशन काय आहे. तर इथं आपल्याला एक समोर पिक्चर दिसत आहे. एक म्हणजे आपण याला आईस गोला म्हणतो आणि मराठीत आपण याला बर्फचा गोळा म्हणतो. तर आपण अजून काही पिक्चर बघूया. हे पण आईस गोलाच आहे. तर याच्या थ्रू तुम्हाला काही समजत आहे का की रिजलेशन काय असेल किंवा त्याला आपण कसं डिफाईन करू? तर मला तर वाटतं की म्हणजे कोणाला काही आयडिया नसेल तर आपण बघूया की हे रिजलेशन टर्म काय आहे आणि याला आपण कसं डिफाईन करूया. तर रिजलेशन इज द फिनॉमिना ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर अँड रिफ्रीजिंग वेन द प्रेशर इज रिड्यूस्ड. रिजलेशन म्हणजे एक फिनॉमिना आहे जो आपण त्याला सरळ लँग्वेजमध्ये असं म्हणू शकतो की अंडर प्रेशर जेव्हा मेल्टिंग होते आणि परत जेव्हा प्रेशर रिड्यूस आपण करतो तर ते रिफ्रीज होतं. तर ह्या फिनॉमिनाला किंवा ह्या प्रोसेसला आपण रिजलेशन म्हणतो. तर याच्यात एक जे बोनस टिप आपण म्हणजे समजू शकतो की तुम्हाला एक आयडिया होईल की जे रिजलेशन फिनॉमिना आहे हे मायकेल फॅरेडेनी डिस्कवर्ड केलं होतं. आता आपण याला थोडं अजून प्रॉपर अंडरस्टँड करायसाठी एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहोत. तर आपण इथं बघू शकतो की एक आईस लॅब आहे, तो आपण एका स्टँडवर ठेवला आहे आणि त्याला वरतून आपण एक स्ट्रिंग जी आहे म्हणजे आपण एक वायर म्हणू शकतो, ते वायर आपण त्याला असं हँग केलं आहे आणि दोन्ही साईडला आपण इक्वल वेट्स त्याला जोडले आहे. तर increasing pressure increases melting point. This causes ice to melt in high pressure. On removal of pressure, the melting point becomes normal to 0 degree Celsius, causing it to refreeze. तर आपण म्हणजे याला एकदा अंडरस्टँड करून घेऊया नेमकं हे काय आहे. तर आपण जेव्हा म्हणजे इथं असं सांगितलं आहे की जेव्हा आपण प्रेशर इन्क्रीज करत आहोत तर जो मेल्टिंग पॉईंट आहे तोही इन्क्रीज होत आहे आणि म्हणजे याने काय होत आहे की जे आईस आहे ते मेल्ट होत आहे कशात, हाय प्रेशरमध्ये. आणि नंतर जर आपण बघितलं की जेव्हा आपण प्रेशर जे रिड्यूस करत आहोत म्हणजे प्रेशर रिमूव्ह करत आहोत तर तेव्हा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो नॉर्मल 0 डिग्री सेल्सिअसवर येत आहे, जो की आपला नॉर्मल मेल्टिंग पॉईंट आहे. आणि याने वापिस ते जो आईस आहे तो रिफ्रीज होत आहे. तर नंतर आपण आता थोडं विचार करूया की ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय झालं आहे आणि काय नाही. तर वाय डज द आईस ब्लॉक नॉट स्प्लिट आफ्टर द वायर क्रॉसेस इट? तर वेन द वायर हॅज क्रॉस्ड वॉटर अबव द वायर सॉलिडिफाईज, हेन्स द वायर पासेस थ्रू दी स्लॅब विदाउट स्प्लिटिंग इट. तर जेव्हा हे वायर क्रॉस केलं आहे तर जे वॉटर अबव द वायर आहे ते सॉलिडिफाईज होत आहे म्हणजे ते फ्रीज होत आहे. तर हेन्स जे वायर आपण जे पास होत आहे आईस स्लॅबच्या तर ते विदाउट स्प्लिटिंग होत आहे म्हणजे ते स्प्लिट नाही होत आहे वायर. काऊन नाही होत आहे? कारण जे वॉटर आहे अबव द वायर ते सॉलिडिफाईज होऊ राहिलं म्हणजे ते फ्रीज होत आहे. नंतर जो दुसरा क्वेश्चन येत आहे तो असा आहे की इज देर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ रिजलेशन? म्हणजे जे आपण जे अगोदरच्या क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये लॅटेंट हीट स्टडी केली आहे तर त्याचं काही रिलेशनशिप आहे का रिजलेशनसोबत? तर रिजलेशन इज डन ॲट एनी टेम्परेचर बाय अप्लाइंग प्रेशर बट लॅटेंट हीट इज ऑब्झर्व्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर आपण जसं लास्ट क्लासमध्ये स्टडी केलं आहे की हे जे लॅटेंट हीट आहे ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर आपण बघतो, पण जे रिजलेशन आहे ते आपण कोणत्याही टेम्परेचरवर बघू शकतो बाय अप्लाइंग प्रेशर. नंतर बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस ॲज वी गो हायर दॅन सी लेवल. व्हॉट इज द इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड्स? तर हे क्वेश्चन असा आहे की जो बॉइलिंग पॉईंट आहे तो डिक्रीज होतो जेव्हा आपण सी लेवलच्या वर जातो. तर याचा इफेक्ट मेल्टिंग पॉईंटवर काय होतो? मेल्टिंग पॉईंट कशाचा? सॉलिड्सचा. तर फॉर मोस्ट सबस्टेन्सेस हायर प्रेशर विल कॉज द मेल्टिंग टेम्परेचर टू गो अप. म्हणजे जास्तीत जास्त जे सबस्टन्स आहे त्याच्यात जसं जसं प्रेशर हाय होईल तसं तसं जे मेल्टिंग टेम्परेचर आहे ते कॉज होईल म्हणजे गो अप होईल म्हणजे सेम राहील. जसं प्रेशर हाय जाईल तसं मेल्टिंग टेम्परेचरही हाय जाईल. नंतर ॲटमॉस्फिरिक प्रेशर डिक्रीजेस ऑन इन्क्रीज इन ॲल्टिट्यूड्स. ॲल्टिट्यूड्स म्हणजे हाईट. तर जशी जसे ॲल्टिट्यूड्स वाढणार आहे तसं तसं जे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे ते डिक्रीज होतं. Thus, melting point of ice will be more than that in sea level.
तर याच कारणामुळं जो मेल्टिंग पॉईंट आहे आईसचा तो जास्त राहील जेव्हा ते सी लेवलच्या वरती राहील. थँक्यू.